नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. वर्क फ्रॉम होम जॉब आहे. ते पण तुम्हाला घरी बसून काम करता येणार आहे. महाराष्ट्रातून करता येणार आहे. खूप साऱ्या महाराष्ट्रातल्या सिटीजसाठी इथे जॉब असणार आहे. इथे बघा वर्क फ्रॉम होम जॉब आहेत. या जॉब सोबत खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप सारे बेनिफिट्स आहेत, जसे की मेडिकल इन्शुरन्स असू द्या, पेन्शन प्लॅन आहे, इंटरनेट अलाउन्स आहे, अजून भरपूर काही आहे. ही पूर्ण आपण जॉब डिस्कस करणार आहोत. ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. त्यामध्ये मी सांगणार आहे तुमचं एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर इथे जॉबचे फायदे काय आहे, हे पूर्ण आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन व्हिडिओज येतात. वर्क फ्रॉम होम असू द्या किंवा इथे भरती निघू द्या, कोणते MPSC रिलेटेड जॉब्स असू द्या, हे पूर्णपणे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. त्यामुळे नक्की इथे सबस्क्राईब करा. चला तर आपण जॉब डिटेल्स बघून घेऊयात. तर जॉब डिटेल्स आहेत. कॅम्पस करिअर डे महाराष्ट्र इंडिया, म्हणजेच काय, हे वर्क फ्रॉम होम असणार आहे. तुम्हाला Amazon सारख्या MNC कंपनीकडून हे जॉब अपडेट आहे. इथे तुम्हाला काम करता येणार आहे. त्यानंतर इथे रोलचं बघा. रोल म्हणजे कोणता असणार आहे? व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस असोसिएट, म्हणजे तुम्हाला घरी बसून काम करायचं आहे, व्हर्च्युअली काम करायचं आहे. लोकेशन दिलेलं आहे वर्क फ्रॉम होम इन महाराष्ट्र. रोल आहे व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स. आता इथे काम काय असणार आहे हे बघणार आहे. तुमचे स्ट्रेंथ्स काय आहे ते पण बघणार आहोत आपण. बेनिफिट्स काय देणार आहे कंपनी, एज क्रायटेरिया काय पाहिजे आहे, इलिजिबिलिटी काय असणार आहे, हे पूर्णपणे आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. आता इथे कस्टमर सर्व्हिस असोसिएट. कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं काम काय आहे हे आपण बघणार आहोत. कस्टमर सर्व्हिस असोसिएट हे प्रिव्हेंट इश्यूज, सॉल्व्ह क्वेरीज अँड डिलाइट आवर कस्टमर्स. म्हणजे काय, कस्टमरचेच काही जरी क्वेरीज असतील ते सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, ते प्रिव्हेंट करायचं आहे. इश्यू एखादा अराईज झाला आहे तर त्याला सॉल्व्ह करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं ऑर्डर जे चुकीची प्रीप्लेस झाली असेल किंवा पेमेंट झाले पण ऑर्डर आली नसेल, हे काही जरी क्वेश्चन्स असतील तर त्याच्यावर तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. टूल्स वापरून त्याला सर्च करायचं आहे, नेव्हिगेट करायचं आहे, रिव्ह्यू करायचं आहे. सोल्युशन्स तुम्हाला कस्टमरला सॅटिस्फाईड आन्सर द्यायचा आहे. हे जे काही आन्सरिंग आहे त्यांच्या रिक्वेस्टनुसार कसं देणार आहे तुम्ही, तर फोनद्वारे देणार आहे किंवा चॅट किंवा ईमेल प्रोसेस थ्रू देऊ शकणार आहात. हे पूर्ण काम असणार आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं, आणि ते पण तुम्हाला घरी बसून करता येणार आहे. आता इथे स्ट्रेंथ्स काय पाहिजे आहे, तुमचे पॉझिटिव्ह गोष्टी काय पाहिजे आहे. हार्डवर्किंग पाहिजे तुम्ही, आर्टिक्युलेट पाहिजे आहे आणि डिटेल ओरिएंटेड. म्हणजे काय, तुम्ही इथे हार्डवर्किंग काम करायला पाहिजे आहे, तुम्ही डिटेलली काम करायला पाहिजे, म्हणजे एक पूर्ण डिटेल्स द्यायला पाहिजे आहे. एखादी गोष्ट कस्टमरने विचारली तर ते मला पूर्ण माहिती यायला पाहिजे आहे. फ्रेंडली अँड कस्टमर फोकस्ड इन एव्हरी सिच्युएशन. फ्रेंडली वातावरण पाहिजे आहे, कस्टमर फोकस्ड पाहिजे आहे. एखाद्या कस्टमरनी खूप वारंवार तुम्हाला क्वेश्चनिंग केलं तर तिथे राग न मानता प्रॉपर आन्सरिंग द्यायला पाहिजे आहे. ॲबिलिटी टू लर्न क्विकली अँड एम्बॅरन्स चेंज. म्हणजे काय, तुम्हाला जे काही लर्न करायचं आहे ते पटपट, म्हणजे खूप लवकर लवकर शिकायचं आहे. म्हणजे तुमची ॲबिलिटी तशी पाहिजे की तुम्ही पटकन ग्रास्प करू शकाल. कम्फर्टेबल मल्टीटास्किंग, हायली एनर्जी एन्व्हायरमेंट. तुम्ही मल्टीटास्किंग पाहिजे आहे. हे पूर्ण काम काय झालेलं आहे, स्ट्रेंथ्स असणार आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्सचे. तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन तुमचं काय असणार आहे, इथे मिनिमम एज 18 इयर्स ओल्ड. तुमचं कमीत कमी वय 18+ इयर्स ओल्ड पाहिजे आहे आणि तुम्ही इंडियन सिटीजन हवा आहे. तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे तुमचं बोथ रिटन अँड ओरलमध्ये चांगलं पाहिजे आहे. कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश हे स्ट्रॉंग पाहिजे आहे. द अवेलेबिलिटी टू वर्क वॅरिंग शिफ्ट्स. म्हणजे की तुमचं मंडे टू संडे असं जे काही शिफ्ट्स असणार आहे त्यानुसार तुम्हाला काम करायला अवेलेबिलिटी पाहिजे आहे. म्हणजे तुम्ही तिथे अवेलेबल पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर एखादं रोटेटिंग शिफ्ट्स असतील, म्हणजे सकाळी लवकर, रात्री, ओव्हरनाईट, वीकेंड असेल तर तुम्ही तिथे रिक्वायर्ड पाहिजे आहे. म्हणजे तुम्हाला हे बेसिक क्वालिफिकेशन्स आहे. त्याच्यानंतर तुमचं एक स्पेस पाहिजे जिथे शांततेत तुम्ही काम करू शकणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे मिनिमम ब्रॉडबँड कनेक्शन पाहिजे आहे, 20 MB डाउनलोड स्पीड आणि 8 MB अपलोड स्पीड. इथे इथरनेट कनेक्शन, इंटरनेट कनेक्शन पाहिजे आहे, वायफाय नको. हे काय झालेलं आहे, सगळं बेसिक क्वालिफिकेशन्स झालेले आहेत. आता इथे अप्लाय करताना कसं करणार आहोत आपण बघणार आहोत. इथे बटन आहे अप्लाय नाऊ. इथे अप्लाय नाऊ वरती क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल आणि इथे तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. हे लक्षात घ्या. तुमचे हे जे स्ट्रेंथ्स आहेत, बेनिफिट्स आहेत, त्याच्यानंतर काम आहे, हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आय ॲक्सेप्ट वरती क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होऊन जाईल. इथे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर किंवा ईमेल ID नी लॉग इन करायचं आहे. जर नसेल तर तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करायचं आहे. जर क्रिएटेड अकाउंट ऑलरेडी असेल तर तुम्हाला इथे डिरेक्टली लॉग इन करायचं आहे.
आपण जेव्हा लॉग इन करू त्याच्यानंतर इथे तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. जनरली इथे लीगल फर्स्ट नेम, मिडल नेम, त्याच्यानंतर लीगल लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जनरल क्वेश्चन्स आहे, सेकंड स्टेप्स, टेल अस अबाउट युअर सेल्फ आहे, डायव्हर्सिटी आहे, असेसमेंट होणार आहे, रिव्ह्यू अँड सबमिट. हे पूर्ण जी प्रोसेस आहे तुम्हाला 3 तासाच्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला इथे ॲड्रेस मेन्शन करायचा आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, जनरल क्वेश्चनमध्ये जनरल क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर टेल अस अबाउट युअर सेल्फमध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती विचारली जाणार आहे, डायव्हर्सिटी विचारली जाणार आहे आणि इथे असेसमेंट टेस्ट होणार आहे. आणि त्यानंतर इथे डायरेक्टली रिव्ह्यू आणि करून सबमिट करून पूर्णपणे जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. तुम्हाला एका दिवसात म्हणजे 3 तासाच्या आतमध्ये हे पूर्णपणे फॉर्म भरून सबमिट करायचं आहे, हे लक्षात घ्या. हे झालेलं आहे ॲमेझॉनचं वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी. खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, मिस करू नका. तुम्ही जर फक्त 18+ असाल तर इथे अप्लाय करू शकणार आहे. तुम्हाला इथे एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. तुम्ही इथे फ्रेशर्स असाल, 10वी पास असाल, 12वी पास असाल, कोणीही असाल तरी चालणार आहे. हे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.